नमस्कार बंधू भगिनींनो. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संविधानाचा संक्षिप्त परिचय या अंतर्गत आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यापूर्वीच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली होती. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जवळपास मी 13 वैशिष्ट्ये आपल्या समोर ठेवलेली होती आणि या माध्यमातून आपण भारतीय संविधानाच्या 13 वैशिष्ट्यांचा विचार केलेला होता. आज आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानाच्या 14व्या वैशिष्ट्यापासून पुढचा विचार या ठिकाणी करणार आहोत. 14वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. हे एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या भारतीय संविधानाचं आहे आणि हे जे उद्दिष्ट राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे जे उद्दिष्ट आहे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आपण आयर्लंड, स्पेन व ब्रह्मदेश तथा जर्मनीचं वायमर संविधान यावरून आपल्या संविधानामध्ये घेतलेलं आहे. भारतानं कल्याणकारी राज्याचं धोरण स्वीकारलेलं आहे, ज्यामुळे घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्येच आपल्याला माहिती आहे समता, सामाजिक न्याय, समान संधी, समाजवाद या कल्याणकारी मूल्यांची हमी देण्यात आलेली आहे. घटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये कलम 36 ते 51 यामध्ये राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणून लोककल्याणकारी राज्य राबवत असताना किंवा बनवत असताना राज्यांची मार्गदर्शक तत्व अत्यंत महत्वाची आहेत आणि ही तत्व आपल्या संविधानामध्ये संविधानकर्त्यांनी घेतली आहेत. यावरून हे एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर जे 15वं वैशिष्ट्य आपल्याला या संविधानाचं दिसतं ते म्हणजे प्रौढ मताधिकार. आपल्या संविधानानं प्रौढ मताधिकार आपल्याला दिलेला आहे. जेव्हा हे संविधान निर्माण झालं तेव्हा 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता, परंतु नंतर 62व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून यामध्ये बदल करण्यात आला आणि 21 ऐवजी 18 वर्षाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. हे मतदान करताना धर्म, जात, वंश, भाषा, प्रांत या कुठल्याही गोष्टीमुळे त्याला मतदानापासून वंचित करता येणार नाहीये, अशा प्रकारचं देखील अत्यंत महत्वाचं तरतूद आपल्या संविधानामध्ये, एक व्यक्ती एक मत असाही एक अत्यंत महत्वाची तरतूद आपल्या संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली आहे. आणि म्हणून प्रौढ मताधिकार हे 15वं वैशिष्ट्य आपल्याला या संविधानाचं पाहता येतं. 16वं वैशिष्ट्य जर बघितलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा स्वीकार आपल्या संविधानानं केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये हे मूल्य आलेली होती आणि त्याकडूनच फ्रान्सकडूनच ही मूल्य आपल्याही संविधानानं स्वीकारलेली आहेत. आणि लोकशाहीची मुख्य तत्व जर कोणते असतील तर ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हीच आहेत. नागरिकांचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये समानता प्रस्थापित करणं अपेक्षित आहे. राजकीय समानता त्याशिवाय किंवा राजकीय एकतेला काहीही महत्व प्राप्त होणार नाहीये. राजकीय स्वातंत्र्याला महत्व प्राप्त होणार नाही जोपर्यंत आपण सामाजिक व आर्थिक क्षेत्रात समानता निर्माण करणार नाहीये. आणि म्हणून या देशामध्ये त्यासाठी बंधुता निर्माण झाली पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्व आपल्या संविधानानं स्वीकारलेली आहेत आणि आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये याचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला देखील आपण उद्देशपत्रिकेचा अर्थ जो मी यापूर्वीच्या व्हिडिओत आपल्या समोर ठेवला त्यातनं आपल्या लक्षात आलाच असेल.
यानंतर आणखीन एक 17वं वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं दिसतं ते म्हणजे बहुपक्षीय पद्धत आपल्या देशानं स्वीकारलेली आहे. आपल्या देशामध्ये काही देशामध्ये हुजूर, मजूर, मला वाटतं इंग्लंडमध्ये 2 द्विपक्षीय पद्धती काही राष्ट्रांच्या मध्ये आहे. परंतु आपल्या देशानं मात्र बहुपक्षीय पद्धत म्हणजे अनेक पक्ष या देशामध्ये आहेत. किती पक्ष देशात असावेत याचं काही बंधन आपल्या संविधानानं घातलेलं नाही आहे. असं सांगितलं जातं की आज आपल्या देशामध्ये 550 पेक्षा अधिक पक्ष कार्यरत आहेत, ज्यापैकी 9हून अधिक राष्ट्रीय पक्ष आहेत, 50 पेक्षा अधिक प्रादेशिक पक्ष आणि बाकी बरेचसे पक्ष या देशामध्ये आहेत. तर अशी बहुपक्षीय पद्धतीचा स्वीकार आपल्या संविधानानं केलं, हे देखील आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं 18वं, तर संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार आपल्या संविधानानं केलेला आहे. जेव्हापासून भारतावर इंग्रजांचं राज्य सुरू होतं तेव्हापासूनच भारतीय लोकांना इंग्लंडमध्ये असलेल्या संसदीय लोकशाहीचं महत्त्व लक्षात यायला लागलेलं असल्यामुळंच पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संसदीय लोकशाही ही आपल्यासाठी पोषक ठरेल हे लक्षात घेऊन या ठिकाणी संसदीय लोकशाहीचा स्वीकार आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळाला जबाबदार संसदीय मंडळामध्ये राहतं. तसंच घटक राज्यातील मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधिमंडळाला जबाबदार राहतात. असं हे संसदीय लोकशाहीचं स्वरूप आहे आणि या देशासाठी ते अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे याचा स्वीकार आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. 19वं जे की समाजवादी तत्वांचा स्वीकार असं वैशिष्ट्य आपल्याला या संविधानाचं दिसतं. जेव्हा संविधान निर्माण झालं होतं तेव्हा समाजवादी हा शब्द आपल्या संविधानामध्ये नव्हता. पुढे घटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 1976ला आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये समाजवाद हा शब्द आलेला आहे आणि हे समाजवादी तत्वाचा स्वीकार करण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की या माध्यमातून आपल्याला समाज परिवर्तन घडवायचं आहे. आर्थिक सामाजिक समता आपल्याला या देशामध्ये आणायच्या समाजवादाच्या माध्यमातून बेकारांना काम द्यायचं आहे. श्रीमंत आणि गरिबातली वाढती दरी कमी करायची आहे. कामगारांचं शोषण थांबवायचं आहे. मागेल त्याला काम द्यायचं आहे. ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्या संविधानामध्ये नंतर का असेना परंतु समाजवाद तत्वाचा स्वीकार केला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 20वं तत्व जर बघितलं तर द्विग्रही कायदे मंडळ आपल्या इथं दिसतं. हे आपण द्विग्रही कायदे मंडळाचं जे तत्व आहे ते इंग्लंडकडून घेतलेलं आहे. यात भारताच्या मध्यवर्ती कायदे मंडळाला संसद म्हटलं जातं. त्याची लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असून लोकांमधनं 5 वर्षासाठी हे सदस्य निवडून दिले जातात. वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आहे संसदेचं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा कार्यकाळ हा या राज्यसभेतल्या लोकांचा 6 वर्षाचा आहे आणि सर्व घटक राज्यांच्या मार्फत यांची निवड केली जाते. विविध क्षेत्रातली 12 तज्ज्ञ लोक मात्र राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्त करतात. तर असे हे संसदेचे 2 कायदे मंडळ द्विग्रह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. तर द्विग्रही कायदे मंडळाचा स्वीकार हे देखील आपल्या संसदेचं एक वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं 21वं तर स्वतंत्र निवडणूक आयोग किंवा मंडळ आपल्या संविधानानं स्वीकारलेला आहे आणि याचा उल्लेख संविधानामध्ये कलम 324 ते 329 यात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या कलमांच्या मध्ये निवडणुकीबद्दलची माहिती दिली गेलेली आहे. या देशातल्या निवडणुका या मुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात, न्याय्य पद्धतीने निवड व्हावी म्हणूनच आपल्या संविधानानं स्वतंत्र निवडणूक आयोग किंवा मंडळाची स्थापना इथे केलेली आहे आणि ती घटनेच्या 324व्या कलमामध्ये त्यानुसार करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपतींच्याकडनं केली जाते आणि एकदा का मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त झाले की त्यांच्या मार्फत मग या देशातल्या विविध निवडणुका घेतल्या जातात, ज्यामध्ये राष्ट्रपतीची आहे, लोकसभेची आहे, राज्यसभेची आहे, विधानसभेची आहे, विधान परिषदेची अशा विविध निवडणुका
हे स्वतंत्र निवडणूक मंडळ घेतं. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्य कशाचा दबाव असणार नाही याची काळजी देखील आपल्या संविधानकर्त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 22वं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर स्वतंत्र न्यायमंडळ. जसं की स्वतंत्र आपल्याकडं निवडणूक आयोग किंवा निवडणूक मंडळ आहे, तसंच स्वतंत्र न्यायमंडळ हे देखील आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्या देशामध्ये ठेवण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात जे न्यायालय आपल्या देशामध्ये आहे, त्यानंतर घटक राज्यामध्ये उच्च न्यायालय आहेत, त्यानंतर दुय्यम न्यायालय, अशा प्रकारचं आपल्याकडे न्यायव्यवस्था या देशामध्ये आहे. ही न्यायव्यवस्था कायदे मंडळ व कार्यकारी मंडळापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलेली आहे. राष्ट्रपती हे मुख्य न्यायाधीशाची निवड करतात. एकदा का हे न्यायाधीश निवडले गेले की उठसूट कोणालाही त्यांना बडतर्फ करता येत नाही, काढता येत नाही आहे. त्यासाठी संसदेचा महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो, तेव्हाच कुठे आपल्याला या ठिकाणी न्यायाधीशाला पदच्युत करता येतं. असं मोठं काठिण्य न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक ठेवलंय, कारण न्यायाधीशांच्यावरती कुठल्या राज्यकर्त्यांचा दबाव येऊन न्यायाधीशाला न्याय देताना त्यांच्याकडनं अन्याय होऊ नये या प्रकारची काळजी आपल्या संविधानामध्ये घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच आपल्याकडं स्वतंत्र न्यायमंडळ निर्माण करण्यात आलेलं आहे. पुढचं जो वैशिष्ट्य आहे ते 23वं कल्याणकारी राज्य. घटनेला हे अभिप्रेत आहे. या संविधानानुसार समाजामध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक न्याय स्थापन करायचा आहे, बंधुभाव वाढवायचा आहे, मूलभूत हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, लोककल्याणकार्याच्या दृष्टिकोनातून पावली उचलली गेली पाहिजेत. हे सगळं करणं म्हणजेच तर लोककल्याण आहे आणि हे देखील लोककल्याण करणं हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या राज्यघटनेमध्ये दिसतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपल्या संविधानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतील घटनेकडनं म्हणा हे तत्व आपण आपल्या घटनेमध्ये स्वीकारलेलं आहे. संसदेनं पास केलेला कोणताही कायदा जर तो घटनाबाह्य असेल, नागरिकांच्या मूलभूत हक्क नष्ट करणारा असेल, तर असा कायदा रद्द करण्याचा व घटनाविरोधी म्हणून जाहीर करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. हे देण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की संसदेनं निरंकुशपणे सत्ता गाजवून न्यायालयावर बंधन आणू नयेत आणि नको ते कायदे करू नयेत. कुठेतरी संसदेवरही न्यायालयाचा काय राहावा तर अंकुश राहावा, म्हणजे सत्तेचा समतोल राखण्याचं काम या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून आपल्या संविधानामध्ये केलेलं दिसून येतं. हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य जे 25वं आहे ते म्हणजे भाषाविषयक धोरण. संविधानाच्या 17व्या भागातील कलम 343 ते 351 मध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात कामकाजाची भाषा कोणती असेल, कशी असेल याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच देशाच्या अधिकृत भाषेविषयीचं धोरणही स्पष्ट केलं गेलेलं आहे. संघ राज्य व घटक राज्याच्या भाषा कोणती असावी याबद्दलचं देखील वर्णन आपल्या संविधानात या कलमांच्या मध्ये करून भाषेविषयीचं एक विशिष्ट धोरण आपल्या संविधानानं स्वीकारलेलं आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला संविधानाचं पाहता येतं. त्यानंतर जर 26वं आपण वैशिष्ट्य बघितलं तर शक्तिशाली केंद्र सरकार. भारतात संघ राज्याचा जरी स्वीकार केला असला तरी राज्यापेक्षा केंद्राला अधिकचे अधिकार आपल्या संविधानानं दिलेले आहेत. राष्ट्रपतीला व संसदेला थोडे अधिकचे अधिकार आहेत. या बाबतीमध्ये भारतानं कॅनडाच्या संविधानाचं अनुकरण केलंय असं सांगितलं जातं. तर हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडं राज्यापेक्षा केंद्र सरकार हे थोडंसं अधिक शक्तिशाली ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण इथे असलेली विविधता, विविध धर्म याच्यातनं कुठेतरी फुटीरता निर्माण होऊ नये, राष्ट्रीय एकता निर्माण व्हावी याच शुद्ध हेतूनं कदाचित केंद्र सरकारला अधिक शक्तिशाली संविधानकर्त्यांनी बनवलं असावं. यानंतर 27वं जे काही आपल्याला वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे सनदी सेवा. लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचं असेल तर लोकांच्यासाठी अनेक योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायच्या, जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना द्यायच्या आहेत. तर ह्या योजना देण्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळातले माणसं कमी पडतील यासाठी आणखीन काही
लोकसेवक असणं गरजेचं आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संविधानकर्त्यांनी UPC MPCची आपल्याला माहिती आहे की मंडळाची निर्मिती घटनेच्या 14व्या भागात केंद्रीय व राज्य सनदी सेवेचा समावेश केला आणि त्याच माध्यमातून आज आपण IAS हे UPCच्या माध्यमातून कॅडरचे अधिकारी आणि MPCच्या माध्यमातून अधिकारी नेमण्याचे अधिकार इथे आपल्या संविधानात दिलेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्थानीय स्वशासन, जास्तीत जास्त सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, या सत्तेमध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसं देखील सहभागी व्हावीत, त्यांचा सहभाग वाढावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संविधानाच्या 9व्या परिशिष्टात ग्रामीण व शहरी स्थानिक स्वशासनाची तरतूद 10व्या परिशिष्टात करून या ठिकाणी स्थानिक स्वशासनाला आपलं संविधान अधिकचं महत्त्व देताना दिसतं. यानंतर 29वं जर आपण वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं पाहायचं ठरवलं तर मागासलेल्या जाती जमाती आणि अन्य जातींच्यासाठी खास तरतुदी आपल्या संविधानात करण्यात आलेल्या आहेत. संविधानाच्या 17व्या भागात कलम 330 ते 342 यामध्ये अँग्लो इंडियन अनुसूचित जाती व जमाती राष्ट्रीय आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. नोकरीमध्ये या ज्या मागासलेल्या जाती आहेत, जमाती आहेत, अँग्लो इंडियन आहेत, त्यांना देखील विकासाच्या प्रवाहामध्ये समाजाच्या पुढच्या प्रवाहात आणण्यासाठी तरतुदी करण्यात आलेली आहेत. त्यांच्यासाठी राखीव जागा नोकऱ्यांच्या मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रतिनिधी सभागृहामध्ये देखील काही राखीव जागा आपल्या संविधानाने ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. संविधानामध्ये पहिल्यांदा 10 वर्षासाठी ह्या सवलती देण्यात येतील असं सांगितलं गेलं. नंतर गरजेनुसार त्यामध्ये वाढ करण्याची देखील तरतूद आपल्या संविधानामध्ये करून खऱ्या अर्थानं जे मागासलेले आहेत त्यांना देखील पुढे आणण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचं काम या संविधानाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या समाजातनं ते आले त्या समाजाला कशा पद्धतीनं अनेक ठिकाणी मागासलं ठेवलं गेलं आणि अशी कितीतरी समाज या समाजव्यवस्थेमध्ये होते की ज्यांचा खऱ्या अर्थानं कुठल्याच पद्धतीचा विकास झालेला नव्हता. ते विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर होते. त्यांना या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या प्रकारच्या अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी खास तरतुदी आपल्या संविधानाने केलेल्या आहेत. हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या संविधानाच्या संबंधानं पाहायला मिळतं. यानंतर या संविधानाच्या वैशिष्ट्यातलं सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे घटनादुरुस्तीची तरतूद आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. आणि याबद्दलचा जो फॉर्म्युला आहे तो आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतला असं सांगितलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीच्या 3 पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत. घटना 3 पद्धतीनं दुरुस्त करता येईल असं आपल्या घटनेच्याच 368व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. त्या कोणत्या 3 पद्धती घटनादुरुस्तीच्या आहेत त्यातली पहिली आहे संसदेच्या साध्या बहुमतानं घटनादुरुस्ती करता येईल, पहिला प्रकार सांगितलाय. दुसरी जी पद्धत आहे ते संसदेच्या विशिष्ट बहुमतानं म्हणजे 2/3 बहुमतानं घटनादुरुस्ती करता येईल. आणि तिसरी जी पद्धत सांगितली आहे संसदेच्या विशिष्ट बहुमतानं व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीनं घटनादुरुस्ती करता येईल. तिसरं अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे बघा की संसदेच्या विशिष्ट बहुमतानं व त्याबरोबरच निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीनं घटनादुरुस्ती करता येईल. हे एक या घटनादुरुस्तीबद्दल ची पद्धत सांगितलेली आहे. तर या 3 पद्धतीनं आपल्याला घटनेमध्ये दुरुस्ती करता येईल. ही घटनादुरुस्ती कशासाठी तर त्याबद्दल घटनाकर्त्यांनी सांगितलं की बदलत्या परिस्थितीनुसार जनतेच्या इच्छा आकांक्षाही बदलत असतात. त्याचं प्रतिबिंब आपल्याला घटनेमध्ये दिसलं पाहिजे. असं जर आपण बदलच नाही केला, जे आहे तेच राहू दिलं तर कालांतरानं लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे क्रांती देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून कालानुरूप आणि लोकांच्या इच्छानुरूप त्यात बदल झाला पाहिजे, हाही या पाठीमागचा उद्देश होता. आणि माझ्या वाचनानुसार आजपर्यंत मला माहीत असलेल्या
106 घटना दुरुस्ती आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. पुढेही भविष्यामध्ये कमी जास्त दुरुस्त्या होत राहतील. ही घटना दुरुस्तीची तरतूद केल्यामुळेच आपल्याला 106 घटना दुरुस्त्या कराव्या लागल्या आणि त्या घटना दुरुस्तीमधनं आणखीन आपल्याला लोकशाहीला सुदृढ करण्याचंच काम मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसून येतं. तर अशी आपल्या घटनेची अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. मला जी वाचनात आली, माझा BAला राज्यशास्त्र हा ऐच्छिक विषय होता. मला राज्यशास्त्रातले अत्यंत गाढे अभ्यासक डॉक्टर भूषणकुमार जोरगुळवार सर राज्यशास्त्र शिकवायचे. वर्गामध्ये साक्षात संसद सभागृह उभं करायचे. अशा एका विद्वान गुरूंचा त्या कालावधीमध्ये राज्यशास्त्राचा काही विचार डोक्यात त्यांनी घुसवला आणि त्यानंतर आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला जे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय सत्रात संविधानाबद्दल परिचयाचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम काही अंशी का असेना आपल्यापर्यंत पोहोचावा आणि मी एक भारतीय नागरिक म्हणून संविधानाची ओळख मलाही होणं आणि इतरांना करून देणे माझं कर्तव्य समजून हा संविधान जागर मी काही व्हिडिओंच्या माध्यमातून मागेही घातलाय आणि पुढे आणखीन काही व्हिडिओंच्या माध्यमातून घालणार आहे. तेव्हा आपण श्रवण तर करावंच, पण भारतीय नागरिक म्हणून, सच्चे नागरिक म्हणून हा विचार अनेकांपर्यंत पोहोचून संविधानाचा जागर करण्याच्या या उपक्रमामध्ये आपणही सक्रिय सहभागी व्हावं, अशा प्रकारची मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आणि संविधानांची वैशिष्ट्यावरती हे 2 व्हिडिओ आपण श्रवण करावेत. यापूर्वी मी संविधानाची उद्देशिका, तिचा अर्थ सांगणारा एक व्हिडिओ माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यापूर्वी संविधानाचा अल्प परिचय नावाचा एक व्हिडिओ संविधानाच्या माध्यमातून टाकलेला आहे. तर ही सगळी व्हिडिओ आपण वेळ काढून श्रवण करावेत, इतरांपर्यंत पाठवावेत, अशा प्रकारची मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.